टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। तालुक्यात माझे अनेक मित्र कॉलेजलाही होते, ते सांगायचे की आमचं वांगे असेल किंवा या भागामध्ये माझे मित्र आहेत, ते म्हणायचे की मागच्या 5 वर्षामध्ये किंवा त्याच्या अगोदर आम्हाला इथून जायचं असेल तर गुडघे इतक्या चिखलातून जावं लागायचं, परंतु मामाने आमच्या भागात एकही रस्ता ठेवला नाही। आम्ही मामाला पत्र दिलं की त्या ठिकाणी काम सुरू व्हायचं। इतकं चांगलं काम मामाने मागच्या 5 वर्षामध्ये केलं आहे। मी ही कारखान्याची निवडणूक आहे, परंतु मामाचं एकंदरीत जर कर्तृत्व बघितलं तर एक विजन असणारा नेता आहे। त्यामुळे या निवडणुकीकडे बघत असताना एक कामाचा माणूस म्हणून मामाच्या मागे तुम्ही ताकदीने मागे उभा राहा। मला विश्वास आहे की कारखान्याचं गतवैभव जे आहे या आदिनाथला परत मिळवून दिल्याशिवाय मामा शांत राहणार नाही आणि मामाच्या मागे पूर्ण ताकदीने या ठिकाणी एक कार्यकर्ता म्हणून फडणवीस साहेबाचा मी त्यांच्या सोबत आहे। आणि खरं तर मला समजलं की प्रचाराचा नारळ फोडायला आमच्या इकडून कोणतरी आलं होतं अकलूज कडून, बरोबर ना। मामा आपला रणजित भैया कधी कधी सांगत असतात की पावसात हाल्या धुवून निघाला। मी आता त्याची गोष्ट तुम्हाला सांगतो। एक शेतकरी त्या ठिकाणी 2-4 मसडा आणि एक हाल्या, आता इकडचा शब्द पण रेडा हाल्या, या ठिकाणी चिखलात लोळत होते। उन्हाळ्याचे दिवस होते आणि चिखलात लोळून झाल्यावर त्या ठिकाणी आभाळ आलं आणि आभाळ आल्यानंतर त्या ठिकाणी म्हशी पळून गेल्या, चिखलाने भरलेल्या होत्या, परंतु एक रेडा त्याच्यातून चुकतो हाल्या, आणि चुकल्यानंतर या ठिकाणी अवकाळी म्हणजे विजा पडल्यामुळे म्हशी पळून जातात। पण अवकाळी पाऊस अचानक येतो, ऊन थोडं हे होतं, शिराळ पडतं आणि पावसामध्ये त्या ठिकाणी हाल्या धुवून निघतो। पण त्यानंतर तो गुराखी जो होता तो सगळीकडे सांगायला लागला की मी बघा हाल्या धुवून आणलाय, कसा चकचकीत धुतलाय, कसा चांगला आहे। मग एक आजी येते तिथं त्या गुराख्यात जवळ, अरे येड लागला काय म्हणलंय, पावसाने हाल्या धुवून निघला तू म्हणतो तू धुतलाय। मामा तसंही माढा लोकसभेच्या निवडणुकीत झालं, पावसात हाल्या धुवून निघलाय, बाकी काही नाही, काही नाही। आमच्या माळशिरस मध्ये मी सोलापूर